नमस्कार मंडळी. झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमात मी विदिशा मस्कर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, काल आरतीनंतर मी आणि माझी भावंड आम्ही काही जुने फोटोज चाळत बसलो होतो आणि खरंच सांगू एवढं छान वाटलं. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि प्रत्येक फोटो त्या काळचं एक जुनं गाजलेलं गाणं सांगून जात होता. म्हणजे ताशाचा आवाज तारारा झाला आणि गणपती माझा नाचत आला, किंवा गणराज रंगी नाचतो नाचतो, अशी एक ना अनेक गाणी आमच्या डोक्यात घुमायला लागली. या अशा सुरेल गाण्यांशिवाय आपला गणेशोत्सव पूर्ण झाला असं वाटतच नाही. म्हणजे बघा ना, यावर्षी सुद्धा एका चिमुरड्याचं खूप छान गाणं सगळीकडे फेमस होतंय. माझ्या पप्पांनी गणपती आणला, माझ्या पप्पांनी गणपती आणला. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा हे गाणं ऐकलंय बऱ्यापैकी आणि तुमच्या भावंडांसोबत किंवा तुमच्या नातेवाईकांसोबत तुम्ही या गाण्यावर रील केलंच असेल. तुमच्या कुटुंबाला तुमच्या कॅमेऱ्यामध्ये फ्रेमबद्ध केलंच असेल, हो ना? मग मी एक सांगते, ते काम करा. हा कार्यक्रम संपल्यानंतर ना तुमचे जुने फोटोज काढा, ते चाळत बसा. कधी कधी जुन्या आठवणीत रमण्यात किंवा नॉस्टॅल्जिक होण्यात पण एक वेगळीच मजा असते. मग रेडी आहात ना सगळे जुन्या आठवणींना उजाळा द्यायला आणि माझ्यासोबत खूप धमाल करायला? चला तर मग, बोल बाप्पा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धा भिक्षाम देहीं च पार्वती. हा श्लोक सुमित माझ्यासाठी नवीन आहे. तर तुला माहिती आहे का या श्लोकाचा काय अर्थ आहे किंवा ह्याच्या मागे काय कथा आहे? खरं तर हा अन्नपूर्णा मातेसाठीचा श्लोक आहे आणि आपण कधीही जेवण करण्यापूर्वी खरं तर ह्याचं स्मरण केलं पाहिजे असा हा श्लोक आहे. कारण त्यांच्यामुळे आज किंवा अन्नदाते जे सगळे आहेत त्यांच्यामुळे आपल्याला अन्न मिळतं आहे. खूप आजच्या काळाला ते समर्पक आहे. कारण आजही अनेक लोकांसाठी हा जसा श्लोक महत्त्वाचा आहे तसं भूक शमवण्यासाठीची इच्छा किंवा भूक शमवणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर त्याचीच आम्ही सुरुवात ह्या श्लोकपासून केलेली आहे. वा 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 वा, कमाल थॉट आहे हा खरंच खूप म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा. आणि याबद्दल मला वाटत नाही की कोणी एवढा फारसा सिरियसली विचार केला असेल, पण करायला हवा. एवढा इम्पॉर्टंट विषय आहे हा. ह्यांनी इथलं जेवढं तुम्हाला हा सेट दिसतोय किंवा जेवढं हा देखावा जो आहे हे सगळं आर्ट यांनी तयार केलं आहे. ही सगळी आर्टची आयडियासुद्धा ह्याचीच होती. तर आज आपण त्याला विचारूया की त्याच्या डोक्यात नेमकं काय होतं हे सगळं क्रिएट करताना. तर इथे बघितल्या पटकन कळतं की तुला काय म्हणायचं आहे, पण तरी एकदा तुझ्याकडनं मला तुझ्या डोक्यातली आयडिया ऐकायची. खरं तर काय झालेलं की अनेकदा असं होतं की आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा असते किंवा आपल्याकडे एखादा कार्यक्रम असतो, तेव्हा जेवण जे उरतं तर आम्ही ह्याच भागात राहत असल्यामुळे टाटा हॉस्पिटल किंवा KMच्या बाहेर जे लोक असतात त्यांना आम्ही द्यायला जायचो. अनेकदा असं व्हायचं की आम्ही द्यायला जायचो 4-5 डिश आणि यायचे 50-60 लोक. तर मला असं व्हायचं की अरे यांना भूक लागली आहे म्हणूनच येत आहेत. म्हणजे ती काय असे कपडे वगैरे गोष्ट नाही आहे की जी बाबा घेऊन बरेच दिवस आपण ठेवणार आहोत. मग अशा वेळेला एक प्रश्न पडायचा की असं का होतं आहे. मी जेव्हा रिसर्च केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की लालबाग आणि परेलमध्ये 40,000पेक्षा जास्त लोक आहेत जे रोज रात्री न जेवता झोपतात. व्हॉट? आणि हा रिसर्च जेव्हा मला लक्षात आला, ह्याच्याबद्दल जेव्हा जाणलं सगळं, तेव्हा मला असं लक्षात आलं की लोअर परेल म्हणजे इथेच डिलाई रोडच्या इकडे डबेवाल्यांची वर्दळ असते. इकडे आपल्याकडे जवळजवळ लाखोपेक्षा जास्त लोकांच्या घरी गणपती येत असेल तर रोज एक जसा आपण बाप्पाला नैवेद्य ठेवतो तसा आपण रोज एकाची जरी भूक शमवण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं हा 40,000चा जो आकडा आहे तो शून्य होईल. आणि म्हणून कुठेतरी अन्नदानाबद्दलचं महत्त्व सांगावं यासाठी अगदी मूलभूत गरज असलेला अन्न हा विषय आम्ही ह्यावर्षी घेतलेला आहे. वा 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 वा,
खरंच खूप म्हणजे मुळात तुला या भागाबद्दल एवढी माहिती आहे आणि त्यामुळे तुझ्या डोक्यात हा थॉट आला, तर खरंच तुझं कौतुक आहे या गोष्टीसाठी. आणि मित्रांनो, मला असं वाटतं की बाप्पाच्या कृपेने आपल्या काहींच्या घरात आपण 2 वेळचं जेवतो, सुखासमाधानाने राहतो, खातो, पण काही लोक खरंच एक वेळचं जेवून रात्रीची झोपतात. तर जसं आपण बाप्पाचे लाड करतो, बाप्पाला नैवेद्य देतो, तर तसंच आपण बाप्पा समजून, म्हणजे त्या लोकांमध्ये बाप्पा आहे असं समजून त्या लोकांना एक वेळचं जेवण दिलं तरी त्यांचे आशीर्वाद प्लस बाप्पाचे आशीर्वाद अशा दोन्ही गोष्टी आपल्याला लाभतील असं मला वाटतं. हो ना सुमित? अन्न मिळेपर्यंतची जी प्रोसेस आहे ती साधारण 145 दिवसांची आहे. पण अन्न आपण वेस्ट करण्याचं 1 सेकंद लागतो. तर त्याचं कुठेतरी आपल्याला एक भान राहिलं पाहिजे. हे सगळं होत असताना एक गोष्ट लक्षात आली की यात फक्त गरीब लोक आहेत असं नाही आहे. यात कदाचित आपल्यासारखे पण लोक आहेत. म्हणजे रात्री लेट झाला, शूटवरनं यायला लेट झाला तर कदाचित आपण जेवत नाही. आणि ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. कारण जर आपला आहार चांगला असेल तरच आपला विचार चांगला असू शकतो. करेक्ट. त्याचप्रमाणे हे वर्ष भरडधान्य वर्ष आहे. म्हणजे आपल्याकडे मिलेट इयर ज्याला आपण म्हणतो, या वर्षी भारताला त्याचं यजमानपद आहे. आपल्यासारखे कडधान्य कुठल्याच देशात किंवा कुठेच पिकू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे ते वर्ष दिले. त्यामुळे आम्ही भरडधान्यापासूनच्या इटेबल प्लेट्स आणि इटेबल ग्लासेस तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणजे हळूहळू जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे की अख्ख्या जगामध्ये 25 लाख लोक म्हणजे न जेवल्यामुळे किंवा कुपोषणामुळे मृत्युमुखी पडत आहेत. भारत त्याच्यात 2ऱ्या नंबरवर आहे. मला असं वाटतंय तो कुठेतरी शेवटी नंबरवर जावा, तिथेही आपल्याला अव्वल राहायचं नाही आहे. आणि जो कृषीप्रधान देश आहे म्हणून आम्ही बाप्पाजवळ आणि एकंदरीतच सगळ्यांना विनंती करतोय की आपण अन्नदान करूया. कारण अन्नदानासारखं मोठं पुण्य नाही आहे आणि अन्न वाया घालवण्यासारखं मोठं पाप नाही आहे. खा मनभर पण अगदी टाकू नका कणभर असं आमचं सतत सांगणं आहे. म्हणजे जी जुनी म्हण आहे, आधी पोटोबा मग विठोबा, तर कुठेतरी आपले पूर्वज खरंच सांगून गेलेत. आता मी एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे तुला. आपण आत्ता अन्नदानाबद्दल एवढं बोललो, आता बऱ्याच लोकांना हे बघितल्यानंतर किंवा आधीपासून अन्नदान करायची इच्छाही झाली असेल, पण त्यासाठी मार्ग काय किंवा सोल्युशन काय? खरं तर आम्ही स्वतः पण धान्याची पोथी किंवा जसं जसं अन्न येतं आहे ते घेतो आहे. कारण आम्ही ह्याच्या आधी पण मणिपूरला जाऊन मदत केली होती आणि आत्ताही जे सगळं कलेक्ट होणार आहे ते आम्ही मणिपूरला जाऊन देणार आहे. त्याचप्रमाणे एक आम्ही आयडिया प्रपोज केले की तुम्ही पोळी भाजी केंद्रामध्येच एक युनिट ठेवायचं जिथे तुम्ही अन्न जाऊन ठेवायचं. तिथे ठेवल्यानंतर काही ठिकाणी त्याचे बजर वाजणार आणि त्यांना कळणार की इथे इथे जेवण आहे, तर ते जाऊन तिकडे कोणी नसताना डायरेक्ट घेऊ शकतात. हे अन्नदानाचं आत्ता जे डिस्कशन झालं ते खूप इम्पॉर्टंट होतं. आपल्या प्रेक्षकांपर्यंत या गोष्टीची जागरूकता पोचवणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते काम तू केलं आहेस सुमित. सो तुला खूप 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 थँक्यू. आणि दुसरं थँक्यू मला खरंच झी मराठीला म्हणावं असं वाटतंय. कारण कसं आहे, तुला जे माहिती आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी एक मीडियम लागतं आणि झी मराठी आज ते मीडियम म्हणून काम करतंय. तुझ्यामुळे एवढी इम्पॉर्टंट माहिती खूप घराघरात पोचली जाते. आपण विचार नाही करत रे अन्न टाकताना, यापुढे विचार करतील हा सेट बघितल्यानंतर आणि तू जे सांगितलंस ते ऐकल्यानंतर. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मंडळी, जसे तुम्हाला फोटोज नॉस्टॅल्जिक करून जातात तशी झी मराठी वाहिनी सुद्धा तुम्हाला नॉस्टॅल्जिक करून जाते बरं का. कशी? ठीक आहे. थोडी सागर निळाई, थोडे शंखानी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला आठवल्या त्या धुंद संध्याकाळी जेव्हा तुम्ही तुमचं काम लवकर आटपायचात आणि टीव्ही समोर येऊन बसायचात? तेव्हापासून ते आत्तापर्यंत तुमचं आणि झी मराठीचं नातं अबाधित आहे आणि हे नातं असंच अबाधित ठेवण्यासाठी झीचा कायम प्रयत्न चालू असतो. त्यामुळे चला आपल्या बाप्पाच्या साक्षीने आपल्या या नात्याची वीण अधिक घट्ट करूया, एकत्र सण साजरे करूया, एकत्र फेस्टिव्ह वाइब्स लुटूया. गणपती बाप्पा मोरया. झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा. मंडळी, गणपती
ही बुद्धीची देवता आहे. तर आता इथे माझ्यासोबत काही महिला वर्ग आहे, तर बघूया त्यांच्यासोबत गेम खेळूया आणि बघूया की ते आपल्या बुद्धीचा कसा वापर करतात ते. नमस्कार मंडळी, मी इकडे आले आहे करी रोडला. तर आत्ता माझ्यासोबत महिला वर्ग आहे. इकडे हे सगळेच जण गणेशोत्सवासाठी खूप उत्सुक आहेत. खूप एनर्जी भरली आहे सगळ्यांमध्ये आणि सगळ्यात छान नटून थटून एकदम बाप्पासमोर रेडी झालेले आहेत. मला सांगा, तुम्ही झी मराठी बघता? तुम्हाला आवडतात सिरियल सगळ्या? हो. आवडतात? बरं, ठीक आहे. आता ह्यांनी मला सांगितलं ह्यांना सगळ्या सिरियल्स आवडतात आणि तुम्हाला सगळ्या सिरियलबद्दल सगळं माहिती आहे, बरोबर? आता मी आपल्या सिरियल्सना किंवा आपल्या शोजना घेऊन काही प्रश्न विचारणार आहे. तर तुमच्यापैकी जी टीम जिंकेल, जी टीम जास्त उत्तरं देईल ती टीम जिंकणार. ओके? तर आपण आता जसं तुम्ही उभ्या तसं ही ए टीम आणि ही बी टीम असं करूया, चालेल? हो चालेल. ओके, चला. आणि ज्याला येतंय उत्तर, जो सगळ्यात आधी हात वर करेल त्यालाच उत्तर देण्याची संधी दिली जाईल. ओके, चला. पहिला प्रश्न आहे, रुपाली कशी आहे? चांगली की वाईट? करेक्ट आहे हिने दिलेलं उत्तर आणि 1 पॉइंट जातोय ह्यांना. कुठल्या सिरियलमध्ये आहे रुपाली? मला असं वाटतं बऱ्याच जणांचं ना काय होतं, कॅमेरा समोर आला ना की कॉन्शियस होतात आणि मग जे आपल्याला जसं नॉर्मल इतर वेळी सगळे प्रश्नांची उत्तरं आठवतात, एक्झामला बसल्यावर उत्तर आठवत नाहीत ना, तसं होतं ते. तर मंडळी, बी टीमनी एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे पहिला गुण जातोय बी टीमला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. वाव, नाईस. आता दुसरा प्रश्न, रेडी? अक्षरा कशी आहे? चांगली की वाईट? चांगली. चांगली. ओ, आय एम सो सॉरी, ह्यांनी पहिलं उत्तर दिलेलं आहे. कुठल्या सिरियल मधला प्रश्न आहे? तुला शिकवीन चांगलाच धडा. वाव, व्हेरी नाईस. आणि तुला आवडते ती सिरियल? खूप आवडते? हो. आणि अक्षरा आवडते? बरं बरं, मी ना आता या प्रश्नामध्ये एक सब प्रश्न मला विचारावा असं वाटतोय. अक्षरा चांगली तर आहेच, पण ती गोड आहे की स्ट्रिक्ट आहे? गोड आहे, अगदी गोड मृदू स्वभाव. वा वा वा. आणि असं करून बी टीमला परत 2 पॉइंट मिळालेले आहेत. कमॉन ए टीम, काय करताय तुम्ही? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बी टीमसाठी. ओके, आता तिसरा प्रश्न, वेदांचं अमूल्यावर प्रेम आहे की नाही? आहे. आहे. बघा, आता ना मी खरंच पहिलं इकडनं ऐकलं आणि बरं तुम्ही जरी पहिलं दिलं असेल उत्तर तरी ते चुकलेलं होतं, कारण आत्ताच्या ट्रॅकप्रमाणे त्याला कुठेतरी असं वाटायला लागलंय वेदांतला की त्याचं अमूल्यावर प्रेम आहे. ओके, सो आय एम सॉरी, पण तिसरा पॉईंट सुद्धा बी टीमला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. तुम्ही स्वतःला चेअरअप करा ना, स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. चौथा प्रश्न असा आहे, मुक्ता कोणतं वाद्य वाजवते? संबळ. नाही, यावेळेस दोघींनी उत्तर बरोबर दिलेलं होतं. हो, नाही, खरंच यावेळेस दोघींनी उत्तर बरोबर दिलेलं होतं आणि अगदीच मिली सेकंड्सचा फरक होता. म्हणजे कदाचित तू म्हणजे बाजूला आहे म्हणून मला पहिलं ऐकायला येतंय तुझं संबळ. तर आपण असं करूया, आपण ए आणि बी दोघांना एक पॉईंट देऊन टाकूया, चालेल? तुमचे किती झाले आत्तापर्यंत? 3, 4. आता बघ तिचं लक्ष आहे, बरोबर. 4 झाले आणि 1 झालाय. ओके, ठीक आहे, नॉट बॅड. तुमच्याकडे अजून आहे बाबा, वेळ आहे. चला, आता पुढचा प्रश्न, उमाच्या मुलीचं नाव काय आहे? निशा. एकदम तू क्लोज आहेस, जवळ आहेस, अजून तुमच्याकडे वेळ आहे. निशिता. आहे ना, निशिता. निशी असं उत्तर आहे. तर तू खूप क्लोज होतीस, म्हणजे मला असं वाटतं की तू कदाचित त्यांना हिंट दिलीस आणि मग त्यांना आठवलं. पण करेक्ट उत्तर त्यांनी दिले, ते खूप जास्त जवळपास होत्या. त्यामुळे ए टीमला 2 आणि तुम्हाला किती होते मग? अशी 4. चला, तरी अजून आमचे युवा पिढी आहे, पुढे आहे. बरं, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, झी मराठीवर आत्ता कोणत्या मालिकेत कोणाबरोबर साखरपुडा झाला? अक्षरा आणि अधिपती. अधिपती. करेक्ट, एकदम करेक्ट उत्तर आहे. मला असं वाटतं ना की तुला शिकवीन चांगलाच धडा ही बऱ्यापैकी फेवरेट मालिका आहे झी मराठीवरची सगळ्यांचीच. म्हणजे त्या दोघांचं, त्याचं अशिक्षित असणं आणि तिचं स्ट्रिक्ट आणि शिक्षित असणं आणि ॲट द सेम टाईम गोड असणं, या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना आवडतात, है ना? काय वाटतं? नक्कीच. वा वा वा. श्रेया बुगडे हिने कोणती मिमिक्री आत्तापर्यंत बेस्ट केली आहे? औंची. उषा नाडकर्णी.
नाही, यांनी पण उत्तर दिलं होतं पण थोडंसं लेट झालं तुम्हाला. त्यामुळे 6 आणि 2 अशी कॉम्पिटिशननी मी म्हणेन की आमची बी टीम जिंकलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजू दे. म्हणजे मी आश्चर्यचकित झाली या फॅक्टमुळे. जनरली कसं असतं, झी मराठी बायकांचा कल जास्त असतो झी मराठीकडे, पण यावेळी पोरींनी बाजी मारून गेल्या यार. म्हणजे मुलींचं जास्त लक्ष आहे झी मराठीकडे. पण काही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढच्या वेळेस येईन तेव्हा कदाचित तुम्ही वरचढ असाल. मंडळी, खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून आणि गेम खेळून. आम्हाला पण खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारून. थँक्यू सो मच. आणि असंच झी मराठीवर प्रेम करत राहा, आमच्या मालिका बघत राहा. तुम्ही उत्तरं देताय त्याच्यावरनं कळतं आहे की तुम्ही कॉन्स्टंटली बघताय मालिका. पण तरीही आमचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे तुम्हाला आमच्या सगळ्यांकडनं गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा, बोल बाप्पा, अरे बोल बाप्पा. तर आत्ता आपल्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते आहेत. तर आपण त्यांनाच विचारूया त्यांच्या गणपतीबद्दल, तुमच्या इतिहासाबद्दल आणि तुमच्या मंडळाबद्दल. आमच्या या मंडळाचं 34वं वर्ष आहे. गेली 34 वर्ष आम्ही हा इको फ्रेंडली उत्सव साजरा करतो आहे. वर्षभर आमचं काम या उत्सवा माध्यमातून चालू असतं. जसं की आदिवासी पाड्यांना मदत असू दे किंवा पूरग्रस्तांना मदत, किंवा आत्ताच आम्ही मणिपूरलाही मदत केलेली आहे. तर असे वर्षभर आमचा उपक्रम चालू असतो आणि हा गणपतीचा उत्सव तर आमचा हा मोठाच साजरा करतो. वा वा वा. म्हणजे फक्त सार्वजनिक उत्सव साजरा न करता तुम्ही सार्वजनिक मदतही करता तुमच्या मंडळातर्फे, असं म्हणायला होय हरकत होय नाही. होय नक्की. मदतीसाठी किंवा गणेशोत्सव आलाय त्यासाठी तुम्हाला लोकांना काही आवाहन करायचं आहे का? त्यामुळे एकच आवाहन करेन की आपण एकत्र राहून आपले सण टिकवले पाहिजे. जसे आता ही नवीन आमची पिढी आहे, त्यांना पण आम्ही मदतीला घेऊन हे पुढे आम्ही हा उत्सव साजरा करतो. वा वा वा, खूप छान वाटलं ऐकून. आमच्याकडून म्हणजे मी आणि झी मराठीकडनं तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. Thank you. असंच तुम्ही तुमची परंपरा चालू ठेवू देत. ह्यांची मुलं त्यांची मुलं असं हे कंटिन्यू राहू दे. मंडळी, बाप्पा ज्याच्या हृदयात आहे अशा प्रत्येक माणसाचा हा सण आहे. म्हणजे दरवर्षी ज्या उत्साहाने बाप्पा आपल्या घरात येतो त्याला निरोप देताना आपल्याला तेवढंच दुःख होतं. म्हणजे ज्या बाप्पाची वाट आपण वर्षभर बघत असतो, त्याच्यासाठी काबाड कष्ट करतो, पैसे साठवतो, वर्षभर वाट बघितल्यानंतर तो मात्र 1.5 दिवसात, 3 दिवसात, 5 दिवसात, 7 दिवसात किंवा 11 दिवसात आपल्याला सोडून निघून जातो. म्हणजे जर आपल्या लाडक्या देवावर आपला निरोप घ्यायची वेळ येत असेल तर तुम्ही किंवा मी किस झाड की बत्ती आहे. त्यामुळे मंडळी, या गणरायाच्या जल्लोषात आत्ता मला तुमचा निरोप घ्यावा लागेल. 1 मिनिट, पण मी थांबत असले तरी झी मराठी थांबणार नाही. झी मराठी कायम सज्ज आहे तुमच्या निखळ मनोरंजनासाठी. पण आत्ता मला निरोप घ्यायला हवा नाही. आरती सुरू होईल, जायला तर हवंच. मोरया मंगल मूर्ती.